नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि मागच्या वेळची व्हिडिओ म्हणजे परेल वर्कशॉपची व्हिडिओ आपली 40K गेली आहे। पहिली व्हिडिओ आपली 40K गेली, खूप मनाला खूप शांती होते। आणि आपले 1000 सबस्क्रायबर होईल, आपले 200 का 250 सबस्क्रायबर बाकी असतील, तर लवकरात लवकर कंप्लीट करा। जर तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की इकडे आपल्या इकडे कोकणातले व्हिडिओ, गणपतीचे व्हिडिओ, पालखीचे व्हिडिओ असे सगळ्या बहुतेक काही व्हिडिओ आपल्या येत असतात। आणि आज आपण आलेलो आहे, तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं मी की गणपतीच्या मूर्त्या वगैरे, तर आपण आज दाखवणार आहे गणपतीचे घरगुती डेकोरेशन्स। तर त्यासाठी आपण आलेलो आहे ठाण्यामध्ये वर्तकनगर इकडे मग दाखवतो पुढचा ॲड्रेस। एक्झॅक्टली अय्यप्पा मंदिरच्या बाजूला श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर आणि हॉल, इकडेच ओम गणेश आर्ट्स नावाचं एक आपलं दादांचं दुकान आहे इथे। आणि या समोरच एक्झॅक्टली मंदिर आहे। पहिलं आपण मंदिरात दर्शन घेऊया, गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि पुढे आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। सुंदर असं हे मंदिर आणि हॉलमध्येच हे मंदिर आहे। गणपती बाप्पांची मूर्ती दाखवूया आणि पुढच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। आता आपण आतमध्ये चाललेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे की खूप सारे मकर आहेत आणि ह्या मॅडम्स आपल्याला सगळं सांगणार आहेत। नमस्कार मॅडम, तुमच्याकडे किती रुपयापासून मकर स्टार्ट होतात आणि किती रुपयापर्यंत आहेत? आपल्याकडे 1700 पासून स्टार्ट होतात आणि लास्ट 9-10 हजारापर्यंत लास्ट प्राइस। ह्या शॉपमध्ये 1700 रुपयापासून मकर स्टार्टिंग आहे आणि 9-10 हजारापर्यंत एंड आहे। आणि हे बघू शकता तुम्ही की मॅडम हे मकर म्हणजे हे आपलं स्टँडिंग आहे मकर। ओके, म्हणजे आपण कुठेही ठेवू शकतो, ॲडजस्टेबल। आणि त्याची प्राइस आहे आणि आर्टिफिशियल आहे। ओके, त्याची प्राइस आहे 6751 रुपये। ओके, हे आर्टिफिशियल मकर आहे। सगळं फुलं सगळी नकली आहेत पण प्रॉपरली ओरिजिनल वाटत आहेत। आणि तुम्हाला जे कलर हवे असतील त्याच्याप्रमाणे बनवून पण ओके, हे पण तसंच आहे। ह्याच्यामध्ये वेली वगैरे सोडलेले आहेत, पक्षी वगैरे पण आहे। तुम्ही डिटेल्स बघू शकता की सगळे पक्षी वगैरे कसे कलरचे पक्षी आहेत। ओके, ह्याची प्राइस मॅम? त्याची प्राइस आहे 6951 रुपये। हे सगळे आले आपले सगळे आर्टिफिशियल फुलांची फुलं हे। आणि मॅडम हे जर काय सांगू शकता की हे कोणत्या प्रकारचे बनवलेले आहेत? ओके, हे चटाईचे मकर्स आहेत सगळे आणि आपण इकडेच बनवतो, होममेड आहेत सगळे। होममेड आहेत। ओके, पण त्याला आपण ॲडजस्ट म्हणजे पॅकिंग होऊ शकतात हे मग। ओके, तर एखादी प्राइस सांगू शकता मॅडम तुम्ही ह्या मकरची किती बाय कितीचं मकर असेल? राजगादी, ह्याला गादीसारखं हे दिलेलं आहे। ओके, ती राजगादी मोठी राजगादी आहे, 2151 रुपयाची प्राइस। ह्याच्यामध्ये आय थिंक सो 1 फुटाची मूर्ती बसू शकते। हो, बसू शकते। 1 फुटाच्या आसपास मूर्ती बसू शकते। हे सगळे मूर्ती बसू शकते। हे सगळे आपल्या घरगुती गणपतीसाठी 1-1.5 फुटासाठी मूर्ती बसवण्यासाठी हे सगळे मकर्स आहेत। आणि किती सुंदर सुंदर तुम्ही बघा ना की किती फिनिशिंगमध्ये काम वगैरे केलेलं आहे याचं, की प्रॉपरली तुम्ही बघू शकता की मागे झालर वगैरे पण टाकून राजगादी। परत हे 2551 रुपयाला हे मकर आहे, पण किती सुंदर आहे। ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 1 फुटाची ते 1.5 फुटाची 1.25 फुटाची मूर्ती बसू शकते। आणि तुम्ही बघू शकता की अजून खूप सुंदर सुंदर। आणि मॅडम आपल्याला ह्या मकरमध्ये मागचे कलर चेंज होऊन भेटू शकतात का? हो हो, सगळं आपल्याला सगळं भेटू शकतं, मागचे कलर चेंज करून भेटू शकतात? चेंजिंग भेटू शकतं त्याच्यामध्ये। ओके, आणि मॅम ह्या मकरची प्राइस काय आहे मॅम? या मकरची प्राइस 4151 रुपये। या मकरचं नाव आहे मोरेश्वर नाव आहे आणि ह्याची प्राइस आहे 4151 रुपये। खूप सुंदर आहे आणि आजकाल खूप कमी ठिकाणी भेटणारे मकर आहेत, कारण की ऑलमोस्ट सगळे प्लॅस्टिक वगैरेचे मकर किंवा ऑलमोस्ट सगळे नॉर्मल मकर झालेत। पण हे जे कुठले ते चटईचे, हा ऑलमोस्ट चटईचे बनवलेले मकर से, हा ऑलमोस्ट बांबूपासून बनवलेले सगळे मकर आहेत ते त्यांना काही प्रॉब्लेम्स नाही येणार। तर तुम्ही हे एक मकर 2-3 वर्ष नक्कीच वापरू शकता नीट पॅकिंग केलं तर। हे पण अतिशय सुंदर, म्हणजे ह्या मकरामध्ये कमसे कम 1.5 फुटाची मूर्ती बसू शकते। ह्या मकराचं नाव आहे साईराम मकराचं नाव आहे आणि 4500 रुपयाला मकर आहे। पण वर्तेड आहे, कारण की खूप काम केलेलं आहे, डिटेल्स वगैरे केलेले आहेत, त्याला पट्टे वगैरे पण डिझाईनची लावलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि खूप सुंदर असं मकर आहे। ह्या साईडला पण सगळे चटईचे मकर आहेत, पण इकडे कसे 1.25-2 फुटापर्यंत मूर्ती आरामात बसू शकते। आणि ह्याची प्राईस पण खूप लो आहे, 3151 रुपयाला हे मकर आहे। ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कुठले कलर पाहिजेत, म्हणजे चटई सोडून बाकीचे कलर्स पाहिजे, कलर सगळे तुम्हाला भेटू शकतात मॅडम आपल्याला। आणि आपलं शॉप किती वाजता चालू असतं आणि सकाळी किती वाजता ओपन होतं
आणि रात्री बंद किती वाजता होतं? रात्री म्हणजे सकाळी 10 वाजेपासून रात्री 9 पर्यंत शॉप आपलं चालू असतं. ओके, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे शॉप सगळं चालू असतं. हे पण चटाईचं आहे मॅडम? हे पण चटाईचंच आहे. ह्यात किती प्रकारचे कलर्स आहेत तुम्ही बघू शकता, किती सुंदर सुंदर दिसत आहेत. सुखनिधी याचं खूप छान नाव आहे, सुखनिधी म्हणून. ओके, ह्याचं खूप छान नाव पण दिलेलं आहे सुखनिधी म्हणून, कारण की कलर्स खूप छान आहेत कलर. माझ्यामध्ये मला तर हा खूप आवडतो म्हणून सुखनिधी. आणि ह्याला बघा तुम्ही लटकन वगैरे पण टाकलेले आहेत. आपण पॅकिंग करताना कसे देतो आपण मकर सगळे? आपलं तारा जॉईंट असतात. ओके, आपण जॉईन करतो. आणि जर कोणाला गावी घेऊन जायचं असेल तर तुम्ही पॅक वगैरे कसं? ओके, फोल्डेबल आहे ना, तर टेन्शन नाही. कोणाला गावी वगैरे पण घेऊन जायचं असेल सगळे मकर वगैरे तर आरामात इथे येऊन घेऊन जाऊ शकता, कारण की सगळे फोल्डेबल आहेत. गावी तुम्ही इझी सगळं असेंबल करू शकता, कारण की टेन्शन असं काही नाही आहे मकरला. हे पण ह्याचं काय नाव आहे मॅडम? कमल म्हणून नाव आहे. हे कमळाचं डिझाईन आहे. ह्याच्यात पण आपल्याला कलर्स वगैरे भेटले, तुम्हाला जे पाहिजे डिझाईन. तिथे रेड आणि येल्लो आहे, ते तुम्हाला जे डिझाईन पाहिजे ते तुम्हाला डिझाईन भेटू शकते. आणि इथे अजून एकदा आर्टिफिशियल हे डेकोरेशन आलेलं आहे. आणि हे छोटी मूर्ती म्हणजे 1.25 फुटाची मूर्ती आरामात मूर्ती बसू शकते. ह्याची प्राईस मॅम 2851 रुपये. म्हणजे वर्थ काम आहे, खूप चांगलं काम आहे. आणि सर्वात आवडलेलं मकर म्हणजे माझं हे, ह्याच्यामध्ये आरामात 1.25 फुटाची मूर्ती बसू शकते. आणि घरगुती गणपती मला खूप आवडला मॅडम हे, कारण की खूप सुंदर दिसतं. मागून पण सगळे वरती लाईट टाकली तर खूप मस्त वाटेल. आणि तुम्ही लटकन वगैरे पण बघू शकता, त्याची गोल्डन आणि मनी वगैरे टाकलेले आहेत. व्हाईट आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये सगळं डेकोरेशन आहे. आणि ह्या पुढे आपलं कमळ नाव काय मॅडम याचं? कमानी व्हाईट. म्हणजे एक फुलं असतील ह्या कमानीची. फुलं पिंक आणि व्हाईट फुलं आहेत आणि बॅकग्राऊंडला गोल्डन ही झालर मारलेली आहे. ह्याची पण प्राईस 3051 रुपये आहे. जर कुणाच्या घरी घरगुती गणपती बसणार असेल तर नक्कीच तुम्ही इकडे व्हिजिट करा. आणि हे अजून एक मकर इकडे, ऑलमोस्ट ह्या मकरामध्ये 2 फुटाची मूर्ती आरामात बसू शकते मॅडम, कारण की खूप सुंदर आहे. तुम्ही आपण थोडंफार इकडे पण बघू शकता की इकडे मग मकरचं काम वगैरे बनवत आहेत. जे आपण आता बाहेर बघितलं, सगळं काम इथे होतं. सगळं बघा ना तुम्ही की एकही रेडीमेड पीस आणत नाही, सगळं टोटली हितोरी बनवत आहेत. तुम्ही मगाशी बघितलेलंच बाहेर, आणि ते मला आवडलेलं मकरचं त्याचं काम चालूच आहे. इकडे दादा इकडे आपल्याला फुलं वगैरे लावताना दिसेल. आणि इकडे सगळं पॅकिंग वगैरे काम चालू आहे. चला आता बाहेर जाऊया. अजून खूप सारे मकर तुम्हाला बघायचे बाकी आहेत, आपल्या मॅडम पण दाखवतीलच तसे. आणि चटईमध्येच हे मोठा प्रकार आहे, थोडाशी मोठी साईज असेल मकरची तर ह्या ओके. हे फोल्डेबल आहे, त्यामुळे आपण जसं पाहिजे तसं आपण ठेवू शकतो. हे पण खूप मस्त आहे. ह्याची प्राइसिंग मॅम किती आहे? 7251 रुपये ह्याची प्राइस आहे. ह्याच्यामध्ये पण 2.5 फुटापर्यंत आरामात मूर्ती बसू शकते. आणि तुम्ही एक मकर मिनिमम 2 ते 3 वर्ष आरामात वापरू शकता पॅक केल्यानंतर. आणि हे पण खूप सुंदर आहे. हे डोली गणपती बाप्पांना, ओके, गणपती बाप्पांना आपण डोलीमध्ये बसू शकतो. आणि ह्या वर्षीचं 2024ची मूर्ती आपण आपल्या इच्छेनुसार डोलीमध्ये बसू शकतो. हे पण मकर खूप सुंदर आहे. याचं कॉम्बिनेशन पण रेड आणि पिंक. गणेश निवास हे पण खूप कॉम्बिनेशन मस्त वाटते की रेड कलरचा आपला टॉप आहे, बॅकग्राऊंडला पिंक कलर दिलेला आहे. खूप सुंदर असं वाटते. म्हणजे सिम्पल आणि शोबर बोलतो ना आपण ते, की तसं डेकोरेशन आपल्याला हे वाटते. आणि हे पण अतिशय सुंदर आहे. याचं पण कॉम्बिनेशन खूप कडक वाटते. याचं नाव काय मॅडम ह्या डेकोरेशनचं? हे आहे श्रीनिवास मकर. मकरांची नावं आहेत. आणि ह्या इकडे प्राइसिंग पण खूप टेन्शन नाही आहे, खूप कमी आहेत. मार्केटपेक्षा खूप प्राइसिंग कमी आहेत. तुम्ही मुंबईला 2024ला जाऊन बघा, खूप हाय प्राईस चालू आहे यावेळी. पण इकडे खूप कमी प्राईस चालू आहे आता. आणि हे पण तुम्ही मकर बघू शकता किती सुंदर आहे. मॅडम आपण सेकंड रोला आलो होतो आपण, आणि हे पण खूप सुंदर असं दिसतंय मला. चटईने बनवलेलं मंदिर, राजमहल नावाचं मंदिर आहे.
7,751 रुपयाची याची प्राईस ठेवलेली आहे. पण प्रॉपरली वर्थेड प्राईज आहे, कारण की ह्याच्यामध्ये पण 2.5 फुटाची अशी मूर्ती आरामात बसू शकते. 2.5 ते 2.25 पर्यंत बसू शकते आरामात बसून. आणि मी आल्या माझ्या इकडे पहिला दिसलं की बाप्पांचा प्रसाद म्हणजे मोदक. तिथे मोदकाचं पण डेकोरेशन बनवलेलं आहे आणि आर्टिफिशियल फुलांनी सगळं बनवलेलं आहे. खाली प्लाय आहे, एक 10-12 mm प्लाय असेल. नक्कीच मॅडम ह्या मकराची प्राईस काय असेल? 5,851 रुपये. पण वर्टेड आहे, भारी वाटते. यात थोडीफार लाईट्स वगैरे सोडल्या तर खूप मस्त वाटेल हे मकर वगैरे. आम्ही तिकडे बघतोय की एक माऊली नावाचं एक मकर आहे. माऊली मॅडम सुंदर असे. मी मगाशी आले सगळं बघत होतो. इकडे खूप सारे फोटोज वगैरे पण आहेत. ह्या मॅडम ह्या मकराचं नाव काय आहे? मकराचं नाव पण माऊलीच आहे. अतिशय सुंदर असेल, कारण की वरती पण नाव लिहिलं आहे माऊली आणि माऊलीचं पण फोटो आहे आणि सगळे इकडे फोटो वगैरे पण आहेत. 6,151 रुपये ही प्राईज आहे. अतिशय सुंदर असं मकर आणि खूप लोकांना आवडणारं मकर आहे. आणि हे मागाशी आपण बघितलं होतं, थोडंफार त्याचेच चेंजेस आहेत. हा प्रॉपरली रिंग स्टँड आहे. साईडला सगळे वगैरे फुलं वगैरे टाकलेले आहेत, लटकन वगैरे टाकलेले आहेत, वेली आहेत तिन्ही साईडला आणि वरती फुलांचे डेकोरेशन वगैरे बनवलेलं आहे. इकडे पण असं प्रॉपरली सगळं प्रकारचे खूप काय काय मकर्स वगैरे आहेत. सगळे चटाईचेच मकर आहेत. ह्या साईडला पण मकरचं वगैरे काम चालू आहे. आपण थोड्या वेळ इकडे जाऊयाच. चला आत्ताच जाऊ, तुम्हाला जास्त वेळ थांबायला नको. आणि इकडे केदारनाथ आपला केदारनाथचं मंदिर असं इकडे बनते. मग दादा दाखवेलच की महादेवांचं मंदिर केदारनाथ इकडे आता बनवत आहेत. पुठ्ठ्याने सगळं बनलेलं मंदिर आहे, पण अतिशय सुंदर असं झालेलं आहे. पण रेडी झाले नाही, दादा लोकांचं काम चालूच आहे. आणि तरी पण नाही ना म्हणता, या मंदिराला बनायला किती दिवस लागतात असं तुम्हाला सांगू शकता तुम्ही? 5-6 दिवस लागत असतील. 5-6 दिवस या मंदिराला बनावं लागतात. पण खूप काम तर आहेच, पण सुंदर असं दिसते पण आहे. ह्या साईडला मॅडम बघू शकता की हे पण काय आहे मॅडम? ते नाही का? ओके. हे सगळे चटाईने बनवले वगैरे आहेत. इकडे पण हे सगळे ऑलमोस्ट इकडे सगळे जे डेकोरेशन्स आहेत ते चटाईने बनवलेले आहेत. कारण की चटाईने बनवलेले मकर्स आहेत ते आपण फोल्ड करून ठेवू शकतो वगैरे. हे जे नाव काय सांगू शकता का तुम्ही? हे पण खूप मस्त वाटते. हे सिद्धिविनायक मंदिर आणि खूप अतिशय सुंदर असे. आणि इकडे पण आपण कलर जे बोलाल ते तुम्हाला कलर देऊ शकतात करून ते लोक. आणि मी मॅम हे बघू शकतो की हे पण खूप सुंदर असे ग्रीन कलरचं असं. आणि बॅकड्रॉपला काय टाकलंय? हे पण रिंगच आहे, आपण याला रिंगच बोलू शकतो. ह्याची प्राईस सांगू शकता का तुम्ही? 5,251 रुपये. 5,251 रुपये प्राईस आहे. पण खूप असे खूप सुंदर असं वाटतं. ह्याच्या पुढे आपले बाप्पा बसल्यानंतर बॅकग्राऊंडला एक लाईट टाकली की अजून सुंदर वाटू शकतं. आणि आल्या आपण हे पण बघितलं की झोपाळा, हे पण खूप सुंदर आहे. आणि हे हलतं मॅडम? नाही हे हलतं नाही. ओके. हा स्टँड आहे आणि ह्या बोर्ड लावलं आहे, ते सनबोर्ड लावलेला आहे. समथिंग 10 mm असेल मॅम. 10-12 mm 10-12 mm बोर्ड असेल. पण खूप सुंदर आहे. आणि इकडे पण खूप सुंदर असे डेकोरेशन्स वगैरे आहेत. हे पण आहे. हे वरती ट्री, ह्या डेकोरेशनचं थोडासा चेंजेस आहेत. हे ट्री आणि हा झोपाळा सुंदर हे पण आहे. सगळेच मंदिरच सुंदर आहेत. तुम्हाला बोलू तेवढं कमी आहे मी. आता आपण जाऊया पुढे. स्वामींचं पण एक डेकोरेशन आहे, ते आपण पहिला बघूया. कारण की आल्या गेटच्या समोर आल्या पहिला स्वामींचं हे डेकोरेशन दिसतं. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचं हे फोटो. आणि इकडे मॅम गादीसारखं आहे. ओके. सगळं हँड वर्क आहे, त्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे. तुम्हाला सगळं फोल्डेबल आहे. सगळे फोल्ड्स करून तुम्ही गावी वगैरे असेल किंवा कुठेही घेऊन जाऊ शकता. आणि ह्या साईडला आर्टिफिशियल फुलं वगैरे पण आहेत. हे सगळे आर्टिफिशियल फुलं आहेत. ते पट्टा भेटतो, आपला पट्टा आहे. ओके. आणि हे साईज काय असेल मॅडम? 6-7 फुटाची साईज असते. कोणाच्या घरी एक 3x3चं डेकोरेशन असेल तर ते लोक फोल्ड करून पण लावू शकतात. की हे फोल्डेबल आहे. कितीही तुम्ही काही करलेलं तरी पण ह्याला प्रॉब्लेम नाही, की प्रॉपर आहे. ह्याची प्राईस कितीपासून स्टार्ट होते मॅडम? ह्याची प्राईस आहे 1,800 पासून 2,000.
ह्या प्राईजची पण प्राईज आहे 1800पासून 2000पर्यंत. तुम्ही थोडं बाहेर काढून दाखवाल का कुठलं तरी एक, म्हणजे आपला यूट्यूब फॅमिलीला जरा मदत होईल बघण्यासाठी. खूप मोठं आहे, प्रॉपर आहे आणि कॉम्बिनेशन पण सगळे भारी आहेत. असं फोल्ड सुद्धा करून घेऊ शकतो, असं पण लावू शकतो. ओके, सुंदर असं आहे. आणि मी बघतोय की इकडे असं डायरेक्टली डेकोरेशन्स वगैरे पण आहेत. मॅम ह्या डेकोरेशनचं तुम्ही सांगू शकता का काय? हे आपले स्टँड आहे, स्टँडला जसे तुम्ही पडदे वगैरे लावलेले आहेत. पण हे वन पीस डेकोरेशन असं वाटते मला, वन पीसमध्ये आहे हा. आणि हा स्टँड वगैरे आपल्याकडे भेटतो का? हो, स्टँड वगैरे सगळं आपल्याकडे मिळेल. आपल्याकडे भेटतो. आणि फक्त कोणाला जर वरचा पाहिजे असेल, फक्त चादर पाहिजे असेल वरची, ती भेटू शकते. हो, भेटू शकतो. तीही भेटू शकते. जर कोणाला स्टँड फक्त पाहिजे तर स्टँड पण भेटू शकतो. जी तुमची साईज आहे तुम्ही साईज सांगा, त्या साईजनुसार आपल्याला भेटू शकतं. आणि हे कितीला आहे मॅडम? हे त्या साईडला प्राइसिंग रेट आहे 1951 रुपये. फक्त झालरची प्राइस आहे ती. स्टँडची वेगळी आहे. स्टँडची तुम्हाला नंतर मॅडम तुम्ही इकडे आला तर तुम्हाला सांगतील. आणि ह्या साईडला पण डेकोरेशन्स वगैरे आहेत सगळ्या सुंदर सुंदर. नक्कीच आहे तुम्ही यांच्याकडे. आणि बॅक साईडला आपण आलेलोच आहे. आणि यांच्याकडे बॅकड्रॉप पण आहे. तुम्ही बॅकड्रॉपचं आपल्याकडे स्टार्टिंग कितीपासून आहे? आता अति सुंदर आहे, कॉम्बिनेशन पण कडक आहे. स्टार्टिंग आपल्याकडे 300 पासून 750 ओके, 300 पासून त्याला 750 पर्यंत आपल्याकडे आहेत. आणि तुम्ही मागाशी झालर पण काढलेली, ती झालर पण तुम्ही दाखवू शकता का? हे टेबलच्या खालचे वगैरे पण भेटू शकतं आपल्याकडे. आणि झालर्स वगैरे वरच्या ते पासून 300 पासून ते 750 पर्यंत तुमच्या त्या रेंजमध्ये सगळं बसू शकतं. कलर कॉम्बिनेशन तुमचं जे पाहिजे तुम्ही ते तुम्ही सांगा यांना, ते आपल्याला भेटून जाईल. नक्कीच तुम्ही इकडे या सगळ्यांनी, कारण की तुम्हाला इकडे सगळं काही भेटून जाईल. जिकडले कुठलेही कलर्स चेंज करायचे असतील डेकोरेशनबद्दलचे, ते पण तुम्हाला चेंज वगैरे करून भेटतील. तुम्हाला जे मूर्तीचा कलर असेल म्हणजे ते तुम्हाला त्याच्या हिशोबाने तुम्हाला जर कलर कॉम्बिनेशन डेकोरेशनसाठी पाहिजे तुम्हाला ते पण भेटून जाईल. तुम्ही त्यांना व्हिजिट करा इकडे एकदा, कारण की अतिशय सुंदर सुंदर. आणि ठाण्यामध्ये खूप कमी रेंजचे 1700 पासून मकर स्टार्ट आहेत, ते ऑलमोस्ट 10,000पर्यंत भेटतील तुम्हाला. आणि इकडे सगळ्या प्रकारचे मागे तुम्ही बघू शकता की हे असे डेकोरेशन पण भेटतील, ते पण 300 रुपयापासून स्टार्ट आहेत. तुम्ही या, नक्की व्हिजिट करा आणि आपल्या व्हिडिओला प्रेम द्या. ज्यांनी जे व्हिडिओ बघतायत ते सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पहिली गोष्ट कमेंट करायला विसरू नका. आणि प्रत्येक जण कमेंटमध्ये टाकेल गणपती बाप्पा मोरया. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मग, गणपती बाप्पा मोरया.